आणि ही भाजी आमच्याकडे ना बाबे आणि बाबेचे आजोबा आहेत ना, या घरीच उगवायचे, ही भाजी पेरायची आहेत वालूत. होय. आणि कशी झाली आहे बघा, सुटसुटीत मस्तच. बघा. बिचका झालाय भाजीचा काय बे नाही. अशा पद्धतीने तुम्ही ही मेथीची भाजी करून बघा. हा, नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बारीक मेथी करून दाखवणार आहे. काही ठिकाणी कसं ह्याला समुद्र मेथी बोलतात, सागर मेथी बोलतात असं बोलतात, पण आमच्याकडे कसं ही बारीक मेथीच बोलतात. अशी मी साध्या सोप्या पद्धतीने माझ्या ह्या कोकणातली तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने ना बारीक मेथी करून दाखवते. बरेच दिवस हा व्हिडिओ राहिलेला होता, बाबे तू कर मी कर असं चाललेलं होतं, पण आज मी करून दाखवते ही बारीक मेथीची भाजी. आणि सगळ्या टिप्स म्हणजे काय जणांकडे कशी बघा भाजी ना असं गट्टा होतो, गिचका होतो, काय हवे होय, सुट्टी होत नाही, सुट्टी फलफलीत होत नाही. ती आज कशी करायची ना ती मी आज तुम्हाला दाखवते. ही बघा अशी ही बारीक मेथी. मी मेथी ही कशी जरा जास्त आणलेली आहे, आमच्याकडे बाजार कसा लांब आहे ना त्याच्यामुळे जास्त आणून ठेवतो. तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल ना तर पिशवीत प्लास्टिकच्या ठेवू नका अजिबात. भाजी अशी पिशवीतनं काढायची आणि एका डब्यात वगैरे अशी ठेवायची आणि झाकण ठेवायचं, म्हणजे भाजी चांगली राहते. पिशवीत ठेवलात ना भाजी तर ती भाजी ना खराब होते, म्हणून एका डब्यात वगैरे अशी काढून ठेवायची. आणि ही भाजी आमच्याकडे ना बाबे आणि बाबेचे आजोबा आहेत ना, या घरीच उगवायचे, ही भाजी पेरायची आहेत वालूत. होय होय, वाळू आणायचो आणि त्यामध्ये मेथी अशी पेरून घरच्या घरी तयार करायचो होय भाजी. होय, आणायची गरज नव्हती. होय. सगळे बाबेचे आजोबा आहेत ना पहिली, म्हणजे आमच्या पावसात वगैरे ना भाजी करायचे आणि बाबे विकायला सुद्धा जायचे. होय. मी पण जायची अशी, म्हणजे घरोघरी असे भाजी विकायला जायची. होय. होय मग तेव्हा आम्ही मुळ्याची, पाल्याची, काकडी घरच्या घरी तयार करायचो. होय. आता तुम्हाला ही भाजी करून दाखवते. हे बघा, एक एक जुडी अशी रबर काढायचे आणि ही भाजीची मुळं आहेत ना ती अशी कापायची. बघा, ती टाकायची. हा, अशी अशी हे घ्यायची नाही, कारण ह्याच्यात ना वाळू वगैरे अशी ना ते अडकलेली असतात. ते शिंप्या वगैरे बारीक बारीक असतात नाही बाबा, होय. ते असे ह्याच्यात ना अडकलेले पण असतात, पण हे चव पण चांगली नाही लागत. हे बघा, आमचा हा साधा सोपा कोकणातला पदार्थ आहे. काय हवे होय, पण ही भाजी इथे ना सगळ्यांना आवडते. होय. म्हणजे नेहमीची आपली जी जाड मेथीपेक्षा ना ही मेथीची भाजी इथे सगळ्यांना जास्त आवडते. होय. होय. काही नाही भाजी बघ आई माहिती नसेल, काही ना माहित असेल, होय. पण तुम्ही कधी तुमच्या इथे ही जर भाजी बघितल्यास बाजारात तर एकदा नक्की घरी आणा आणि अशी बनवा. खूप छान चविष्ट लागते. इतर काही साहित्य पण टाकत नाही. नाही. होय. आणि कडू पण नाही लागत. हा, अजिबात नाही लागत. मेथी म्हटल्यावर तुम्हाला वाटेल कडू असेल, पण नाही, कडू नाही लागत. ही भाजी चविष्ट लागते, मुलं पण आवडीन खातात. होय. एक भाजी कडधान्याची बनवायची, ही मेथीची बनवायची. काय हवे होय. हे रबर पण ना सुकवून बरणीत भरून ठेवायचे, कशाला तरी उपयोगी येतात. मग काय हवे होय, कशाला नाही कशाला तरी लागतातच ना. असं. आता ही भाजी आपल्याला अशी धुवून घ्यायची आहे. मेथीची भाजी धुवायला जरा पाणी जास्त लागतं. काय हवे होय, कारण त्यामध्ये वाळू वगैरे असते ना, म्हणून काळजीपूर्वक धुवायची. अशी. हे बघा, सगळी एकत्र नाही धुतल्यात ना तरी चालेल, अशी थोडी थोडी भाजी अशी धुवून घ्यायची. बघा, आणि चालणी तशी नितळत ठेवायची. अशी ही भाजी आहे ना आपल्याला ही 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची अलगद. ही बघा, म्हणजे ती वाळू असते ना ती खाली बसते, अशी स्वच्छ धुवून घ्यायची. ती वाळू मग खाताना पण दाताखाली लागते. हा, होय. असं बघा, अशी अशी असतात. हे बघा, हे बघा, हे बघा, अशी वाळू असते. हे बघा किती ती.
भाजी ही चांगली अशी नितळून घ्यायची, पाणी अजिबात ठेवायचं नाही हा. हे बघा अशी भाजी आपल्याला अशी कापून घ्यायची, एवढी बघा. अशी घ्यायची. हे बघा, तर कशी पण कापा तुमच्या पद्धतीने, काय हवे. हा, तुम्हाला जसं जमेल तसं. हा, पण बारीक कापा. कापतानाच भाजी ना बारीक कापायची, म्हणजे भाजी अशी गिचका होत नाही, काय हवे शिजल्यावर. हा, छान सुट्टी होते. हा, सुट्टी फलफलीत होते. ही टीप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि साहित्य पण मोजकच आहे, जास्त साहित्य नाही, कुठले मसाले नाही, काय नाही. कांदा बारीक कापून असं चौकोनी घेतलाय, एकदम बारीक नाही कापायचा. हे बघा असा मीडियम कापायचा कांदा. मिरची कापून घेतली आहे इकडे, ओली मिरची. आणि ओलं खोवलेलं घ्यायचं आपल्याला. आणि तेल आणि मीठ, एवढं साहित्य. एवढ्या साहित्यात तुम्हाला मी आज आमच्या कोकणी पद्धतीने ही मेथीची भाजी करून दाखवते. कढईत करायची हा भाजी आपल्याला, ही टोपात वगैरे करायची नाही. आणि आता आपल्याला तेल टाकायचं आहे. या भाजीत कसं तेल कमीच, कांद्यापुरतं तेल टाकायचं आहे. ओली मिरची टाकायची आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. आणि हा कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा. ह्या मेथीच्या भाजीत ना कांदा जरा आपल्याला जास्त टाकायचा नाही हवे. हा, चव चांगली लागते भाजीची. आणि भाजी जर कमी येते तुमच्याकडे, 5-6 जुड्या 7-8 जुड्या असे असलेत ना, की थोडा जरा कांदा जास्त टाकायचा. हा, भाजी वाढते. हा, आता आपल्याला नरम करून घ्यायचा कांदा. आणि आता आपल्याला ह्याच्यात ही भाजी टाकायची, अशी सुटसुटीत करून टाकायची बघा. भाजी टाकली अशी चांगली अशी परतून घ्यायची बघा. कमी गॅसवर ही भाजी करायचीच नाही आहे, फास्ट गॅसवरच आपल्याला ही भाजी करायची आहे ना हवे. होय, म्हणजे कसं पाणी सुटत जातं, मग पाणी सुटत गेलं ना मग अगदी भाजी मऊ, अगदी गिचका होतो मग. होय. असं तुम्ही कसं गॅसवर करत असाल ना, म्हणून आम्ही तुम्हाला गॅसचा अंदाज सांगतोय. असं होय. परतून झाली की आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर पण असं भाजीला कसं पाणी सुटतं. हा, हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, हे बघा असं पाणी हे आटवून घ्यायचं, म्हणजे भाजी शिजवायची नाही, काय हवे. होय, ही भाजी बरोबर शिजते. भाजी शिजायला कशी वेळ लागत नाही ना. लागत नाही. आई ते पाणी दाखव बघू. हा, हे बघ होय, असं पाणी सुटतं. मग अशी भाजी अशी करायची आणि हे पाणी असं भाजीचं आटवून घ्यायचं. हे बघा, पाण्यात जर तुम्ही भाजी शिजवत राहिलात ना तर भाजी खूप मऊ होते. हा, गिचका होतो मग. हा, हे बघा असं आटवायचं पाणी. हे बघा बऱ्यापैकी भाजीतलं पाणी असं आटलं आहे. हे बघा असं थोडं ठेवायचं आणि भाजी चांगली अशी मिक्स करायची बघा. आणि आता आपल्याला ह्याच्यात खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं. हे बघा, ओल्या खोबऱ्याशिवाय चव नाही. चव नाही. होय, होय. चांगली अशी मिक्स करून घ्यायची परत. किती शोभा आली भाजीला, काय हवे. होय, दिसतेच बघा किती सुंदर ओल्या खोबऱ्यात. आणि कशी झाली आहे बघा, सुटसुटीत मस्तच बघा. गिचका झालाय भाजीचा, काय हवे नाही. तेच करायच्या पद्धती वेगवेगळ्या, काय. होय, प्रत्येक जण करायची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी हा, असते. असं. साहित्य तेच असतं. हा, पण आता आईने तुम्हाला सांगितलं भाजी चिरण्याची एक पद्धत आहे, शिजवायची कशी हे सांगितलं. हो, त्यानुसार भाजी चव अवलंबून असते ना आई. असते. मग हे बघा
कशी झाली आहे बघा सुटसुटीत. अशा पद्धतीने तुम्ही ही मेथीची भाजी करून बघा हा. अजिबात पाणी नाही आहे बघा. बारीक मेथीची भाजी तयार आहे बघा. आणि ही भाजी आहे ना भाकरी बरोबर चपाती बरोबर चांगली लागते हा. अशीच्या अशी तुम्ही भाजी नक्की करून बघा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे पदार्थ तुम्ही करून बघताच आहे, कारण मोबाईल होय. नंबर आमचा दिलेला आहे आम्ही. हा त्यावर फोन येतात आहेत, सांगतात आहेत. अगदी भारी वाटतंय का वे? होय, भरपूर जणांचे फोन येत आहेत, होय. मेसेजेस येत आहेत. खूप भारी वाटतं ऐकायला. होय.